नमस्कार. रविवार 25 एप्रिल 2021च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये मी चंद्रशेखर टिळक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या बाजार गप्पांचा आजचा विषयच मुळी बाजार गप्पा. हा विषय विशिष्ट डोक्यात होता अशातला भाग नाही, पण एप्रिल महिन्यामध्ये ज्या पद्धतीचे ट्रेनिंग प्रोग्राम्स मी केले, सिटी सजेस्टच्या अंतर्गत अनेकांना इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरी सर्व्हिसेस दिल्या, डोंबिवलीतल्या एका ब्रोकिंग फर्म्ससाठी सुद्धा 2 मी ऑनलाईन सेशन्स केले. त्यामुळे जी वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांशी चर्चा झाली ती सत्र घेत असताना आणि अगदी त्याच्यावरचा कळस म्हणजे शुक्रवारी सकाळी ॲक्सेंच्युअर या आपल्या देशातल्या आणि खरं म्हणजे जगातल्या गाजलेल्या एका मोठ्या कंपनीच्या सगळ्या उच्च पदस्थांसाठी एक ऑनलाईन सेशन केलं. आणि मग त्यावेळेला असं लक्षात आलं की कित्येक वेळेला बाजारामध्ये केवळ कामगिरीच्या जोरावरती चर्चा होतात किंवा किमती वाढतात अशातला भाग नाही, तर कित्येक वेळेला त्या नामसाधर्म्यामुळेही होतं. एक बातमी आपण सगळ्यांनी पाहिलं की त्या कंपनीचा प्रत्यक्षामध्ये ऑक्सिजनच्या उत्पादनाशी काहीही संबंध नव्हता. ती NBFC आहे, पण त्याच्या नावामध्ये ऑक्सिजनशी संबंधित असणारं नाव आहे. आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एकंदरीतच सध्या प्राणवायू किंवा ऑक्सिजनचं शॉर्टेज आहे आणि कोरोनामुळे त्याची डिमांड तर दिवसेंदिवस वाढते आहे आणि म्हणून त्या कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली. खरं सांगायचं म्हणजे अशा पद्धतीने एखादी कुठची तरी परिस्थिती आणि अर्धवट माहितीवरती त्याच्या जोरावरती त्या शेअर्सच्या बाजारभावामध्ये झालेली वाढ हा असं होणारा ही काही पहिलंच उदाहरण किंवा घटना नव्हती. अगदी 1857 मध्ये आपल्या देशामध्ये शेअर बाजाराची स्थापना झाल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने अशी उदाहरणं घडत आहेत. मुळातच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बाजार गप्पा हा असा विषय घेत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जसं आपण म्हणतो की फॅशनमध्ये असं म्हटलं जातं की एखादी फॅशन पुन्हा एकदा सर्कल पूर्ण करत नव्या दमानं येते, तशा पद्धतीची चर्चा आणि विषय आपल्या बाजारांमध्ये येतात. आणि मग या बाजारामध्ये कळत न कळत होणाऱ्या गप्पातून एखाद्या शेअर्सच्या बाजारभावाला चालना मिळते का, किंवा मग तशा पद्धतीने विचार केला जातो का, या दृष्टिकोनातनं या भागाचं टायटलच मुळी बाजार गप्पा असं आहे. एक साधं उदाहरण घ्या ना, की अनेकांनी मला ह्या महिनाभरामध्ये प्रश्न असा विचारला की आपल्या देशातलं खरं सांगायचं म्हणजे ऑक्सिजनचं उत्पादन आणि वितरण करणारी महत्त्वाची कंपनी म्हणजे लिंडे इंडिया. अगदी जुनी कंपनी आहे, फार मोठ्या प्रमाणावरती त्याच्या शेअर्समध्ये उलाढाल होत असते अशातला भाग नाही, पण म्हणून त्याच्यामध्ये उलाढालीचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे म्हणून त्याला ट्रेड टू ट्रेडवरती न्यावं अशी सुद्धा परिस्थिती नसते. लिंडे इंडिया याची साधारणपणे शेअर बाजारामध्ये चर्चा करत असताना वेगवेगळ्या भागांच्या दृष्टिकोनातनं, शेअर्सच्या दृष्टिकोनातनं फार वेळेला चर्चा केली जाते अशातला भाग नाही, पण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवावा असं अनेकांना वाटावं असा हा शेअर्स आहे. म्हणजे जसं आपण आपल्या लहानपणी ससा कासवची गोष्ट ऐकतो की ससा अत्यंत वेगाने धावतो हे बरोबर, परंतु त्या गोष्टीमध्ये कासव अत्यंत धीमेपणाने धावत असलं तरी ते सातत्याने धावत राहतं, आजूबाजूच्या मोहाकडे ते दुर्लक्ष करतं आणि म्हणून ते जिंकतं. लिंडे इंडियाची परिस्थिती ही तशी आहे. त्याच्यापेक्षा अनेक ग्लॅमरस, ज्याला आपण मराठीमध्ये हल्ली म्हणतो, अशा पद्धतीच्या शेअर्सची जशी चर्चा होते तशी याची चर्चा होत नाही. आणि मग अनेकांनी मला असं विचारलं की अगदी पूर्वी 500-600 रुपयाला मी ते शेअर घेतले आहेत, आता त्याच्या कित्येक पट त्याचा बाजारभावामध्ये उलाढाल होते आणि एकंदरीतच करोनाचं प्रमाण काही आपल्या देशामध्ये कमी होत नाही आहे. अशा वेळेला आता लिंडे इंडियाचा आत्ता जो काही भाव असेल की जो त्या 500-550च्या तुलनेमध्ये दुप्पट, अडीचपट, तिप्पट झाला आहे, तर या भावाने मी शेअर्स घेऊ का, अशी चर्चा आपल्या बाजारामध्ये नानाविध पद्धतीने होत असते. आणि मग त्यातून तो गप्पांचा भाग बनतो आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की लिंडे इंडिया ही सुद्धा एक बाजार गप्पांचा भाग झाला. आत्ताच्या भावाने शेअर घ्यायचा की नाही हा सुद्धा मी म्हटलं तसं आपण गप्पा मारताना काही फार मोठा विचार करून मुद्दे मांडत असतो अशातला भाग नाही. मोकळेपणाने आपण मित्रांबरोबर नाक्यावरती, कोपऱ्यावरती उभे असतो किंवा अलीकडच्या काळामध्ये मोबाईलवरती बोलत असतो आणि ऑफ द कफ आपण असं जसं अलीकडच्या मराठीत म्हणतो तशी याची चर्चा करत राहतो. मग ही जेव्हा चर्चा करत असतो त्यावेळेला आपण अनेक दगड भिरकावत राहतो. आता दगडाचा नियम लागला आणि कैऱ्या हातात मिळाल्या तर उत्तम, नाही मिळाल्या तर नाही मिळाल्या, अशा पद्धतीने शेअर्समधली गुंतवणूक करता येते का याचा विचार करूया. कारण खरोखर लिंडे इंडिया कंपनीचा परफॉर्मन्स, मग तो फंडामेंटली बघा किंवा टेक्निकल अनालिसिसच्या दृष्टिकोनातून बघा, वाईट आहे असं मी जरासुद्धा म्हणणार नाही. पण आज भाव घ्यायला किंवा आजच्या भावाने तो शेअर घ्यायला
पुढचा प्रश्न असा विचारात घ्यावा लागतो आपल्याला की मुळामध्येच आजच्या भावानं हा शेअर घेतल्यानंतर मी तो किती काळ होल्ड करायला तयार आहे. कारण मी जेव्हा असं म्हणतो की 500-550ला मी तो शेअर घेतला होता, आज त्याच्या दुप्पट, अडीचपट, तीनपट त्याचे भाव झाले आहेत. तर हे लक्षात घ्यावं लागतं की मी अशा पद्धतीने या बाजारभावांमध्ये दुप्पट तिप्पट वाढ होण्यासाठी किती काळ द्यावा लागतो. गप्पांमध्ये आपण अशी एखादी पुडी सोडावी अशा पद्धतीचा हा विचार नाही. त्यामुळे बाजार गप्पा असं आजचं शीर्षक घेऊन चर्चा करत असतानाच कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत आणि कोणते मुद्दे लक्षात घेतले नाही पाहिजेत याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता असते. आणि गप्पांमध्ये विशेषतः आपल्या समवयस्कांमध्ये गप्पा मारताना आपण विषय आणि भाषा या दोन्हीचं भान ठेवत नाही. तशा दृष्टिकोनातनं या शेअर्सचा विचार करण्याची मला आवश्यकता वाटते. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मुळातच 500च्या तुलनेत सध्याचा भाव जेव्हा लिंडे इंडियाचा विचार करतो त्यावेळेला 500च्या वेळी असणारा सेन्सेक्स आणि आत्ताच्या वेळेला असणारा सेन्सेक्स याचाही विचार करावा लागतो. त्यावेळेला सेन्सेक्सची होणारी मुवमेंट आणि त्याला कारणीभूत असलेले घटक आणि आज मितीला सेन्सेक्सच्या मुवमेंटला किंवा होणाऱ्या बदलांना कारणीभूत असणारे घटक याच्यामधला बदल लक्षात घ्यावा लागतो. कारण कित्येक वेळेला ती कंपनी वाईट असते अशातला भाग नाही, ते प्रॉडक्ट वाईट असतं अशातला भाग नाही, पण केवळ मागणी वाढली म्हणून अशा पद्धतीच्या कंपनीमध्ये जी पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये चालत आली आहे त्याच्या मालाच्या मागणीमध्ये वाढ होते अशातला अर्थ नसतो. आपण साधं उदाहरण घेऊया ना. मला मान्य आहे की आज देशभरामध्ये ज्याला करोना होत आहे त्याला ऑक्सिजन मिळत नाही आहे, त्याला ते इंजेक्शन मिळत नाही आहे, त्याला त्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही आहे, ही अगदी गोष्ट खरी आहे. परंतु आजपर्यंत ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये प्राणवायूचं उत्पादन आणि वितरण होत होतं ती परिस्थिती शिल्लक राहिली आहे का? कारण शेअर्स मी आज घेतोय आणि मला जेव्हा ते विकायचे त्यावेळेला मधल्या काळामध्ये झालेल्या घटनांचा मला विचार करावा लागेल. 500पासून दुप्पट तिप्पट वाढ होत असताना लिंडेला मोठ्या प्रमाणावरती ऑक्सिजनचं प्रोडक्शन आणि ऑक्सिजनचं उत्पादन आणि वितरण करणारी स्पर्धा नव्हती. इतर कंपन्या पूर्णपणाने ऑक्सिजन तयार करणाऱ्या अशा नव्हत्या. ते त्यांचं मुख्य प्रॉडक्ट नव्हतं, ते त्यांचं बाय प्रॉडक्ट होतं. म्हणजे शुगर फॅक्टरी सुरू करावी आणि इथेनॉल निर्माण व्हावं तर इथेनॉल निर्माण करण्याकरता शुगर फॅक्टरी निर्माण झालेली नसते. अशी ऑक्सिजनची आजची स्थिती आहे का याचा विचार करावा लागतो. तर तुमच्या असं लक्षात येईल की करोना व्हायच्या आधीच्या काळामध्ये लिंडे इंडियासारखं ऑक्सिजन हे माझं फायनल प्रॉडक्ट आहे असा विचार करणाऱ्या संस्था किंवा कंपन्या फार कमी होत्या. आज ज्या वेळेला मी असा विचार करतो की करोनाची ट्रीटमेंट म्हणून ऑक्सिजनच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे त्यावेळेला हेही लक्षात घ्यावं लागतं की बहुतांश वेळेला केवळ व्यावसायिक कंपन्याच अशा पद्धतीचा विचार करतायत अशातला भाग नाही. आज ज्यांनी अशा पद्धतीची राष्ट्रीय पातळीवरती चर्चा झाली, राजकीय आरोप प्रत्यारोपांचा गदारोळ उठला, त्यावेळेला नेमका कोणत्या कंपन्यांनी आपल्याकडे आउट ऑफ वे जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. मग कोणी टाटाची नावं घेतली, कोणी अदानीची नावं घेतली, कोणी रिलायन्सची नावं घेतली. जामनगरमध्ये जे पहिल्यांदा दिवसाला फक्त 100 टन इतका ऑक्सिजनचं उत्पादन करत होते त्यांनी 700पर्यंत कपॅसिटी वाढवली आणि पुढच्या 2मध्ये 1000 दिवसामध्ये 1000 टनपर्यंत पर दिवशी आम्ही उत्पादन करू असं सांगितलं. याचा जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की याच्या बरोबरीने ज्या व्यावसायिक स्वरूपाच्या संघटना नाहीत यांनी सुद्धा विचार केला. महाराष्ट्रासारख्या अनेक राज्य सरकारांनी त्यांच्याकडची जी खाजगी आणि सरकारी रुग्णालयं आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली की जसं तुम्ही हॉस्पिटलचा विस्तार कराल, हॉस्पिटलचा अपकीप आणि मेंटेनन्स कराल तर हॉस्पिटलनी स्वतःचे ऑक्सिजन प्लांट्स निर्माण करावेत. ज्या पद्धतीने 3 दिवसामध्ये उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने आपल्या ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली, निर्माण केला, त्यातनं ऑक्सिजनचं उत्पादन आणि वितरण सुरू केलं, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. अगदी व्यावसायिक नसताना सुद्धा पुण्याला जेव्हा 600 खाटांचं हॉस्पिटल चालू होतं आणि इंदूरला जेव्हा 3000 बेडचं हॉस्पिटल सुरू होतं तर इंदूर आणि पुण्याचे हॉस्पिटल्स त्या हॉस्पिटलच्या निर्मिती बरोबर ही टेम्पररी सेंटर्स आहेत, ती पूर्णपणाने हॉस्पिटल्स नाहीत. अशा वेळेला ती जर 2 ते 3 दिवसामध्ये आपले ऑक्सिजन प्लांट सुरू करत असू शकत असतील तर व्यावसायिक स्वरूपामध्ये काय पद्धतीची स्पर्धा निर्माण होईल याचा विचार केला पाहिजे. साहजिकच लिंडे इंडियासारखी जी कंपनी पहिल्यापासून या क्षेत्रात कार्यरत आहे त्यांना नाही म्हटलं तरी एक डिसएडव्हान्टेज असेल, हे नाकारता येत नाही.
पण मालाची मागणी वाढते म्हणून आजपर्यंत जसा त्यांना एकरकमी जरी नसला तरी बहुतांश वाटा या उत्पन्नाचा मिळत असतो, त्यावेळेला आता येणाऱ्या काळामध्ये जरी मध्यम ते दीर्घकालासाठी ऑक्सिजनचं प्रमाण वाढत असलं तर त्याचबरोबरीने ऑक्सिजनचं उत्पादन आणि ऑक्सिजनचं वितरण याचंही प्रमाण वाढेल, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय बाजार गप्पा असा आहे. कारण कुठच्या गप्पांवरती बाजारभाव चढतात त्यावेळेला इतका लॉजिकल, इतका तर्कसंगत विचार केला जातो अशातला भाग नाही. जर तुम्हाला सातत्यानं ते कमर्शियल प्रोडक्शन निर्माण करता आलं आणि वितरण करता आलं तर त्याला इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणतात. आणि या आर्थिक चक्रातल्या या आर्थिक हालचालीमध्ये जेव्हा सातत्य असतं त्यावेळेला त्या कंपनीला आधी बिझनेस म्हणून, मग व्हॉल्यूम टर्नओव्हर म्हणून, मग इन्कम म्हणून आणि मग प्रॉफिट म्हणून फायदा होत असतो. इतकी वर्ष तो लिंडे इंडियाला झाला म्हणून आज तो 500चा भाव दुपटीनं वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण मगाचपासून ज्याची आपण चर्चा करतोय त्यातल्या बहुतांश कंपन्या हे आत्ताचं मार्केट कॅप्चर करतील, आज ना उद्या करोना आवाक्यात आल्या वाचून राहणार नाही. आणि खरोखरच प्रत्येकाला जसं ते इंजेक्शन लागतं की नाही याची चर्चा आपण करतोय, तसं प्रत्येकाला करोनामुळे ऑक्सिजन लागेल की नाही याचीही चर्चा करतोय. आज मितीला आपण इंडस्ट्रियल ऑक्सिजनमध्ये किंवा इंडस्ट्रियल ऑक्सिजन सप्लाय पूर्णपणाने बंद करून मेडिकल ऑक्सिजन सप्लाय वाढवला आहे, पण आज ना उद्या तो इंडस्ट्रियल ऑक्सिजन सप्लायला द्यावा लागेल. अशा वेळेला उत्पादनाच्या बरोबरीने वितरण याची व्यवस्था करावी लागते. आणि आज ज्या पद्धतीने किंवा ज्या वेगाने किंवा ज्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनचं उत्पादन वाढलंय त्या प्रमाणामध्ये वितरण व्यवस्था वाढलेली नाही, हे गणित लक्षात घेऊ. आज जरूर केंद्र सरकार रेल्वे खातं ओरिसामधून दिल्लीमध्ये किंवा अगदी पूर्वांचलांच्या राज्यातनं महाराष्ट्रामध्ये अशी ऑक्सिजनची वाहतूक जरूर करत असेल. त्यासाठी अनेक व्हिडिओज आता व्हॉट्सअपवरती फिरतायत. तुम्ही मोदी समर्थकात का विरोधकात हा विषय नाही, पण त्या गाडीला 2-2 इंजिन्स लावून त्याच्यावरती रेलरोड पद्धतीचा विचार करून त्याची वाहतूक होते. मग विशाखापट्टणमहून गाडी आली, याची सुटली याचीही बातमी होते, ती मुंबईला पोचली याचीही बातमी होते. पण जसजसं करोनाचं हे गणित कमी होईल तसतसं केंद्र सरकार या पद्धतीच्या सेवा तुम्हाला सातत्याने देणार आहे का याचा विचार करू. आज मितीला आपण ऑक्सिजनच्या वितरणामध्ये ही बातमी पाहिली की सध्याच्या काळामध्ये एकंदरीतच भीतीमुळे आणि तसंही वाढत्या निर्बंधांमुळे विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप कमी झालेली आहे. आणि त्यामुळे स्पाइस जेट, इंडिगो सहित अनेक विमान कंपन्यांनी आपली विमानं आणि आपली कार्गो ही ऑक्सिजन्स, PPE किट, व्हॅक्सिन्स यांच्या सप्लायसाठी दिलेत. परंतु ही परिस्थिती कायमची टिकणारी नाही. आज ना उद्या हे निर्बंध दूर झाल्यानंतर आपल्या व्यावसायिक चक्रासाठी, आपल्या पर्यटनासाठी प्रवासांची संख्या वाढली तर आज ज्या विमान कंपन्या तुमच्या ऑक्सिजन डिस्ट्रीब्युशनच्या कारकिर्दीत आहेत त्या येणाऱ्या काळात राहतील का याचा विचार नाही. मग मी केवळ एखादं प्रोडक्शन करतो याचा अर्थ मला प्रॉफिट होतं अशातला भाग नाही. आणि मी जसं अनेक वेळेला माझ्या बाजार गप्पांच्या भागामध्ये याही आधी म्हटलंय तसं की मुळातच आपल्याकडे कृषी उत्पादन असेल, वीज उत्पादन असेल, शिक्षण असेल, राजकारण असेल, याच्यामध्ये उत्पादन हा आपल्याकडे प्रश्न नाही आहे, वितरण ही आपली समस्या आहे. माझ्या पुढचा प्रश्न असा आहे की आज ऑक्सिजनची डिमांड म्हणून जर मी लिंडे इंडियाचा शेअर घेणार असेल तर या यादीत मी आता ऑक्सिजनचीही भर घालतोय का? लिंडे इंडिया किंवा ऑक्सिजन हे केवळ उदाहरण म्हणून घेतलं, पण एकंदरीतच अशा तात्कालिकतेची चर्चा हा बाजार गप्पांचा विषय असतो. आणि म्हणून बाजार गप्पांच्या आजच्या भागात बाजार गप्पा हाच विषय घ्यायचं कारण हे आहे. आणि त्याचं तात्कालिक म्हणून लिंडेचं उदाहरण घेतलं की केवळ बाजारात एखाद्या शेअर्सची, बाजारात केवळ एखाद्या उत्पादनाची चर्चा आहे म्हणून तो घेण्यायोग्य असतो अशातला भाग नाही. तो शेअर्स किंवा तो समभाग दिल्या भावानं दिल्या वेळेला तेव्हा खरेदी योग्य असतो की तो जर येणाऱ्या काळामध्ये उत्पादन आणि वितरण, प्रत आणि भाव या दोन्ही दृष्टिकोनातनं जर स्थिरता दाखवत असेल तर त्या गोष्टीचा विचार करण्याजोगी आवश्यकता असते. आणि शेवटी एखाद्या तात्कालिक कारणामुळे, भले आज करोना वर्ष सव्वा वर्षापेक्षा जास्त काळ टिकलाय, अजून काही काळ टिकेल याविषयी आपल्याकडे दुमत नाही आहे, परंतु एखाद्या औद्योगिक प्रक्रियेसारखा तो दीर्घकाळ टिकणारा नाही. आणि अगदी शुभबोल रेणाऱ्या म्हणून नव्हे, पण इव्हनही असा आजारावरती आधारित डिमांड ही चालत नाही हे आपण पाहिलं.
एक गणित आपण लक्षात घेऊया. आज आपण करोनाची चर्चा करतोय, पूर्वी डोंबिवली फीवरची चर्चा केली. मग डोंबिवली फीवरवरती औषधं देणाऱ्या कंपन्या आज त्या प्रॉडक्टवरती तगत नाही आहेत. त्यांनी दरवेळेला नव्यानं बदलणाऱ्या कंपन्यांचा विचार केला होता. अगदी करोनाच्या काळामध्ये ग्लेनमार्कने केलेली घोषणा आणि फायझरने केलेली घोषणा याचा विचार करावा लागतो. आज तुम्ही गोष्ट लक्षात घ्या की फायझरनी जेव्हा स्वतःची करोना व्हॅक्सिनेशन बाजारात आणली, त्यातला बहुतांश भाग ते सरकारला नॉट फॉर प्रॉफिट अशा पद्धतीच्या भावाने देणार आहेत. उद्या जर हा प्रघात पडला तर जसं ते करोनावरचं व्हॅक्सिन हे अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत गेलं, तसं जर उद्या ऑक्सिजन हा अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत गेला तर लिंडेसकट सर्व उत्पादकांना काय भावानी वस्तू मिळतील याचाही विचार करू. त्यामुळे लिंडे आणि ऑक्सिजनची बाजारामध्ये गप्पांचा विषय आहे याचा अर्थ तो शेअर्सच्या खरेदीचा विषय होऊ शकतो अशातला भाग नाही. आणि म्हणूनच बाजार गप्पा हा विषयाची चर्चा करत असताना, अगदी बाजार गप्पा या विषयाची बाजार गप्पांच्या या भागामध्ये चर्चा करत असताना त्यातलं नेमकं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही याचा विचार करा. अन्यथा आपल्या शेअर्समधलं नुकसान हा गप्पांचा विषय होईल. बाजाराला काय दुसऱ्याचे पैसे जातात पण ते आपले जातात तेव्हा विचार करावा लागतो. त्यामुळे बाजार गप्पांकडे दुर्लक्ष करा, म्हणजे तो माझा भाग म्हणून असेल किंवा बाजार गप्पा हा विषय म्हणून असेल असं मी जरासुद्धा म्हणत नाही. पण ज्याला आपण निरक्षीर विवेक म्हणतो, तारतम्य म्हणतो, ते बाळगल्याशिवाय कुठच्याही बाजारातल्या गप्पांवरती विश्वास ठेवू नका. एकंदरीतच या कानांनी ऐकलं आणि त्या कानांनी सोडलं असं जरी आपण म्हटलं तरी मध्ये कुठेतरी डोकं आणि मेंदू येतो. आणि मग त्या पद्धतीनं ऐकलेली बातमी ऐकणं, ती ॲनलाइज करणं, त्याच्यामध्ये जे घेण्याजोगं आहे ते घेणं आणि मग ते विकणं किंवा सोडून देणं याचा विचार करू. एकंदरीतच बाजार गप्पांच्या अनेक भागामध्ये मी म्हणतो तसं जेव्हा अशा पद्धतीची माहिती मिळत असते त्यावेळेला त्या माहितीच्या आधारावरती शॉर्ट टर्म ट्रेडिंग किती करता येईल, पोझिशन ट्रेडिंग किती करता येईल आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करायची याचा विचार केला पाहिजे. कारण जितकी स्पर्धा जास्त पण मालाची मागणी जितकी अल्पकाळ ते मध्यम काळच टिकून शकेल असं वाटत असतं, तितकी गणितं वेगळी असतात. शेवटी डेली ऑक्सिजन यूज आणि इंडस्ट्रियल ऑक्सिजन यूज याच्यामध्ये फरक असतो आणि डेली ऑक्सिजन यूज हा किती काळ मार्केट म्हणून राहील याचा विचार करायचा असतो. याचा जर आपण विचार केला नाही तर एकंदरीतच आपल्या शेअर्सच्या पोर्टफोलिओचा ऑक्सिजनसारखा साठा करण्यापेक्षा कार्बन डायऑक्साईडसारखं त्याचं उत्सर्जन करण्याची वेळ न येवो अशी सदिच्छा व्यक्त करत बाजार गप्पा या विषयांवरचा बाजार गप्पाचा हा भाग पूर्ण करण्याची मला अनुमती असावी. मनपूर्वक धन्यवाद.